घटस्थापना करताना 7 प्रकारच्या धान्यांची आवश्यकता असते. याला सप्तधान्य असेही म्हटले जाते. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रीच्या पूजेत विड्याच्या पानालाही महत्त्व असते. कलशात ठेवण्याची विड्याच्या पानांचा वापर केला जातो. तेव्हाच कलशाची म्हणजे घटस्थापना पूर्णत्वास जाते असे म्हटले जाते. मात्र या सप्तधान्यात जवाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. हिरवे जव समृद्धी, शांतता, प्रगती आणि आनंद यांचे प्रतीक मानले गेले आहेत. जवाच्या वाढीवरून भविष्यातील घटनांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे. जवाला अन्नपूर्णा देवीचा मान. जवाला अन्नपूर्णा देवीचा मान दिला गेला आहे. देवीसोबत अन्नपूर्णा देवीची देखील पूजा व्हावी असा यामागचा हेतू आहे. मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभानंतर सर्वात आधी जवाचे पीक घेतले गेले आहे. जव किंवा गहू अन्न आहे आणि अन्नाला हिंदू शास्त्रात ब्रह्मदेवतेचा मान दिला जातो. यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते. भविष्यातील घटनांचा अंदाज. जेव्हा जेव्हा देवी देवतांना साक्षी मानून यज्ञ करण्यात येते तेव्हा जवाला खूप महत्त्व दिले जाते. जवाच्या वाढीवरून भविष्यातील घटनांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे. असे म्हटले जाते की जर जवाची वाढ योग्य प्रकारे नाही झाली तर पाऊस कमी प्रमाणात पडेल आणि त्या वर्षी पीक कमी प्रमाणात होईल. यामुळे भविष्यावर परिणाम होऊ शकतो. जवाच्या रंगावरून शुभ अशुभ संकेत. जवाच्या रंगावरूनही शुभ अशुभ संकेत मिळतात. मान्यतेनुसार जवाचा वरचा भाग हिरवा आणि खालील भाग पिवळा असेल तर येणाऱ्या वर्षातले अर्धे वर्ष चांगले आणि अर्धे वर्ष अडचणीचे राहील. जर जवाचा रंग हिरवा किंवा पांढरा होऊन गेला तर येणारे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. एवढेच नाही तर भगवती देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि सुखसमृद्धी भरभराट होईल, असेही होऊ शकते. नवरात्रीत पेरलेले सप्तधान्य जव किंवा गहू यांची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहतो. त्यामुळे व्यक्तीच्या घरात सुखसमृद्धी राहील असा संकेत मिळतो, असे सांगितले जाते. मान्यतेनुसार जर कोंब 2 ते 3 दिवसात फुटले तर खूपच शुभ असते आणि नवरात्री समाप्तीपर्यंत जव जगलेच नाही तर ते अशुभ मानले जाते. असेही होऊ शकते की तुम्ही योग्य पद्धतीने जव किंवा गहू पेरले नसावेत. त्यामुळे लक्षात ठेवा की सप्तधान्य जव किंवा गहू पेरताना योग्य पद्धतीने पेरावेत.